अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं घ्यावं। सगळ्यात आधी तर गुरु का करावा, गुरुपद घेण्याआधी सुद्धा आपल्याला हे माहित असावं की गुरु का करावा, गुरूंचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे। बघा, गुरु आपल्या आयुष्यात असल्यामुळे आपण नेहमी योग्य मार्गावर चालत असतो, कारण की गुरु हे आपल्या शिष्याला नेहमी योग्य मार्गदर्शन करत असतात आणि त्याला योग्य मार्गावरच घेऊन चालत असतात। आपलं कधीही वाईट दिशेने पाऊल पडत नाही आणि पडलं तरी सुद्धा गुरु आपल्या शिष्याला बरोबर आणत असतात, ही गुरूंची जबाबदारी असते। त्याचबरोबर गुरूंची सेवा केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि आपल्या संकटकाळी गुरु नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात। गुरूंची सेवा केल्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते। बघा, एक वेळेस जेव्हा देव कोपतो तेव्हा आपलं गुरु रक्षण करत असतात, परंतु जर गुरु कोपले ना तर देव सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं किंवा गुरु करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। गुरूंचं स्थान बरं का, आपल्या आयुष्यामध्ये गुरु असलेच पाहिजे। तुम्ही कोणालाही गुरु मानत असाल, पण गुरु करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला संकटामध्ये बळ देणारे हे गुरु असतात। दुःखामध्ये आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारे, अडचणीतून आपल्याला सोडवणारे हे नेहमी आपले गुरु असतात। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण योग्य ती वाटचाल करू शकतो किंवा ते आपल्याला योग्य मार्गावर आणत असतात। आणि मी तुम्हाला सांगितलं की गुरूंची सेवा केल्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते, भगवंताकडे आपल्याला घेऊन चालत असतात। एरवी ना देवाकडे जाणं किंवा देवाच्या जवळ जाणं एवढं सोपं नाहीये, पण गुरु आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देत असतात, लक्षात घ्या। तर हे आहे गुरूंचं महत्त्व। आणि स्वामींसारखे गुरु जर आपल्याला लाभत असले ना तर आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की स्वामींनी त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला दिलेली आहे। बघा, एरवी कोणीही स्वामी सेवेमध्ये येत नाही, ती स्वामींची इच्छा असावी लागते की कोणत्या भक्तांकडनं मला माझी सेवा करून घ्यायची आहे। आपण केंद्रात जातो, स्वामींची सेवा करतो, आपण पारायणे करतो, ही सगळी काही स्वामींची इच्छा असते। स्वामींना माहित आहे की मला कोणत्या भक्तांकडनं सेवा करून घ्यायची आहे आणि किती सेवा करून घ्यायची आहे। आपण सेवा करणारे कोण आहोत? शेवटी स्वामीच आहेत, करता आणि करिता सगळे काही स्वामीच आहेत। ते ठरवतात तेव्हाच आपण सेवा करू शकतो। शेवटी बघा, आपली पण इच्छा असावी लागते, आपल्या मनात पण भाव असावा लागतो आणि आपली तेवढी श्रद्धाही आपल्या गुरूंवर असावी लागते, ती गोष्ट वेगळी आहे। सगळं काही स्वामीच घडून आणत असतात, लक्षात घ्या। म्हणून आपली जरी इच्छा असली तरी सुद्धा स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपण त्यांची सेवा करू शकत नाही। तर असो, आता बघा गुरुपद कसं घ्यायचं आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, आता फोटो असेल तुम्हाला अभिषेक करण्याची गरज नाही, पण जर मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या अक्षरी मंत्राचा जप करू शकता, किंवा तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता, किंवा तुम्हाला एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे, रामरक्षा स्तोत्र 9व्या ओवी पण तुम्हाला म्हणायची आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता, पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक करून झाल्यावर ते जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला प्राशन करायचं आहे। घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा तुम्हाला ते द्यायचं आहे तीर्थ म्हणून, आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला प्राशन करायचं आहे। त्यानंतर बघा, स्वामींच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे। आता ज्यांच्याकडे मूर्ती नाहीये पण ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच गुरुपौर्णिमेत तुम्ही मूर्ती घेऊन या, त्यांची स्थापना तुम्ही आपल्या देवघरामध्ये करा। तुम्हाला मी सांगते, जेव्हा आपण स्वामींना गुरु करतो ना, गुरुच काय, स्वामी जेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये येतात त्यानंतरचं जे काही आयुष्य आहे ना ते खरंच खूप सुंदर असतं। स्वामी आपल्या आयुष्याचं सोनं करत असतात, इतकं ते आपल्याला भरभरून देतात, पण आपण ते ओळखू शकत नाही। तर बघा, आता अभिषेक करून झाल्यावर स्वामींच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे, त्यांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे, हिना तर तुम्ही लावू शकता। स्वामींच्या मूर्तीत तुम्हाला वस्त्र परिधान करायचे आहे, त्यांना तुम्हाला फुले अर्पण करायची आहेत, छानपैकी धूप दीप ओवाळायचा आहे। आता त्यानंतर तुम्ही स्वामींची आरती सुद्धा करू शकता,
गणपती बाप्पाची आरती करा, त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करा, दत्त महाराजांची तुम्ही आरती करू शकता। त्यानंतर आता बघा की हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, खडी साखर, त्याचबरोबर तुम्हाला फुले किंवा हार तुम्ही घेऊ शकता किंवा एक गुलाबाचं फूल तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दक्षिणा घ्यायची आहे आणि ती तुम्हाला स्वामींना अर्पण करायची आहे। आता सगळ्यात आधी त्याही आधी तुम्हाला ते जे काही नारळ तुम्ही अर्पण करणार आहात ते नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे काही तुमच्याकडे फुले अवेलेबल असतील किंवा जे कोणतं फूल अवेलेबल असेल ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे। शेंडा हा स्वामींकडे आला पाहिजे। ते नारळ तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी, आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्ही माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात। आजपासून माझा सांभाळ तुम्ही करावा आणि मला योग्य मार्गदर्शन करावे, योग्य दिशेने मला घेऊन चला स्वामी, असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी, मी सुद्धा तुमची तन मन धन आणि वाणीने तुमची मनापासून सेवा करेल, तुम्ही माझ्या सेवेचा स्वीकार करा, जी काय मी तुमची सेवा करेल त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करावा आणि मला योग्य मार्गदर्शन करत राहावे, उरलेला वेळ हा मी माझ्या राष्ट्रकार्यासाठी देईल, असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि ते नारळ आणि ते फूल तुम्हाला स्वामींच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे। आता बघा, तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्ही गुरुपद घेऊ शकता। पण जर तुम्हाला कुठे जाणं शक्य होत नसेल किंवा तुमच्या घरापासून ते लांब असतील तर तुम्ही आपल्या घरच्या घरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने स्वामींचं गुरुपद घेऊ शकता। गुरुपद घेतल्यानंतर अजिबात असं घाबरायचं कारण नाही की आता गुरुपद घेतलं म्हणजे मग खूप काही कडक नियम पाळावे लागतील का, असं अजिबात नाही। बघा, सगळं काही स्वामी आपल्याकडनं करून घेत असतात, शेवटी त्यांनाच आपली काळजी असते आणि जी काही रोजची सेवा आहे ती सुद्धा स्वामी आपल्याकडनं करून घेत असतात। फक्त आपली सुद्धा इच्छा असावी लागते तेवढी, आपली इच्छाशक्ती जर असेल आणि आपल्याला जर स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर स्वामी सुद्धा आपल्याला साथ देतात, आपल्याकडनं योग्य ती सेवा स्वामी करून घेत असतात। त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये। तुम्हाला फक्त तुम्हाला गुरुपद घेतल्यानंतर रोज स्वामींची सेवा करायची आहे, नित्य सेवा। 3 अध्याय स्वामींच्या सरामृत या ग्रंथाचे तुम्हाला रोजचे 3 अध्याय वाचायचे आहे क्रमशः। त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा असतो। ज्यांना बसून जप करणं शक्य होते त्यांनी अखंड नामस्मरण तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता, कारण नामस्मरण आपण कधी कुठेही करू शकतो, त्याला बंधन नाही। किंवा तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वामींची घेऊ शकता रोज। तर या सेवा तुम्हाला रोज करायच्या असतात। नित्यसेवेमध्ये आपण काय काय पठण करायचं असतं हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते, इथून पुढे पण सांगत राहणार आहे। आणि याचपर्यंत तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे। तुम्हाला माहिती समजली असेलच, तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।